चला आपण आलो आहोत आता दुसऱ्या पार्टमध्ये, म्हणजे आता निघालो आहे जेजुरीला आणि इथे कानिफनाथांचं दर्शन घेऊन आता जेजुरीच्या मार्गस्थ लागलेलो आहोत आणि मस्त असं जेजुरीमध्ये पोहोचलो आहोत आम्ही. तसं तर आपलं कुलदैवत आहे त्याच्यामुळे दरवर्षी आपल्याला जावंच लागतं. तर मग आम्ही जवळजवळ 2 वर्ष झालो गेलो नव्हतो, तर ह्यावेळेस नवीन वर्षाला मुहूर्त लागला आणि म्हटलं चला जेजुरीला जाऊन यावं, कारण देवाच्या आशीर्वादाने कोणतंच चांगलं कार्य आपलं पूर्ण होत नाही आणि ते फळाला प्राप्त होत नाही. आणि ते छान असं सगळं तुम्हाला तर माहितीच आहे, इथे शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे जे भेट आणि त्यांचे पुतळे आहेत ना, तिथं फोटो वगैरे काढला. चैतन्य तर पूर्ण खंडोबाच दिसत होता. तिथेच बानुबाईची मेंढर आणि तिचं दर्शन घेतलं आणि तिथून नंतर लगेच मार्गस्थ झालो आणि तुम्हाला इथे दिसतच असेल दत्त मंदिर नारायणपूरचं, तिथे आम्ही आलो आणि मला तर खूप वर्ष झाले मी इथं आले नव्हते आणि आलो आणि फायनली दत्ताचं हे दर्शन आहे ना पुढून घेऊन मी खिडकीतून सुद्धा. आता भूक लागली होती म्हणून आता घराकडेच निघालो, कारण आता प्रवास संपलेलाच होता आणि इथेच चप्पल वगैरे आम्ही गाडीमध्येच काढली होती. तिथेच जाता जाता काळभैरवाचं इतकं मंदिर छान आणि 3D पेंटिंग केलेलं होतं आणि खूप मनाला भावलं. तिथून बबदेव माचीला आम्ही कात्रजच्या इथंच आलो आणि तिथे जेवायचा बेट ठरला, कारण खूप उशीर झाला होता. सासूबाई पण घरी येऊन पोहोचले होते, आम्हाला माहितीच नव्हतं ते येणार होत्या, म्हणून इथं थोडंफार मेनू मागून घेतले आणि त्यांनाही पार्सल घेतलं. छान असं जेवण केलं आणि माझ्या बड्डेची पार्टीसुद्धा त्यांनी अगोदरच दिली. तर अशी झाली आमची नवीन वर्षाची सुरुवात. तर इथे मुलांचे फोटो काढून घेतले. चला भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.